लोक मला नेहमीच विचारत असतात की तुमच्या खानदेशात आहेच काय. अहो, मला जरा त्यांना सांगायचंय की आम्ही खूप भाग्यवान आहोत. मला सांगा, तुम्ही वैष्णोदेवी किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव तर ऐकलंच असणार आणि दर्शनाला पण नक्कीच गेले असणार. पण ना, आमच्या खानदेशाची रीतच न्यारी आहे. ज्या देवीच्या दर्शनाला लोक डोंगर दर्यात जातात ना, ती साक्षात कानबाई माय वर्षातून एकदा डोंगर सोडून आमच्या उंबरठ्यात येते, आमच्या घरात विसावते आणि आमच्या पंगतीला बसून जेवत असते. आणि हा मान ना फक्त आमच्या खानदेशालाच लाभला आहे. कानबाईचे दिवस आले की आमचा खानदेशी गडी जगाच्या पाठीवर कुठेही असो, सगळी कामं सोडून घराकडे धावत येतो. आणि हा सण नाहीये, आमचं रक्ताचं नातं आहे. पूर्ण खानदान जेव्हा कानबाईच्या रोडसाठी एकत्र येतं ना, तेव्हा आमची नाती अधिक घट्ट होतात. खरं जर सांगायला गेलं ना, तर आम्ही तिला मूर्ती मानतच नाही. ती सासूरवा शेण म्हणून माहेरी आलेल्या आमच्या लाडक्या लेकीसारखी असते. तिला नटवणं, तिचं लाड करणं